बाई, तू ही कसल्या रंगाची साडी घेऊन आली आहेस? मला तर ही थोडी पण आवडली नाही. संध्याकाळी जेव्हा आपण ऑफिसमधून निघू तेव्हा ही मॉलमधून बदलून घेऊ. निर्मलाताई त्यांच्या सुनेला म्हणजे रचनाला म्हणाल्या. त्यावर रचनासुद्धा म्हणाली, ठीक आहे आई, मी आज संध्याकाळी ऑफिसमधून लवकर निघण्याचा प्रयत्न करील. निर्मलाताई खूपच खुश झाल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, मला वाटलं की तुला वाईट वाटेल. त्यावर रचना म्हणाली, आई, मला का वाईट वाटेल? तुम्ही तर माझी एवढी काळजी घेता आणि माझ्यावरती एवढं प्रेम करता. जर तुम्हाला या साडीचा रंग आवडला नसेल तर यामध्ये मला का वाईट वाटेल? प्रत्येकाची याच्यामध्ये निवड असते. निर्मलाताई म्हणाल्या, सुनबाई, तू माझ्यासाठी पहिल्या तुझ्या पगारामधून एवढी चांगली मला साडी आणलीस याचा मला खूप आनंद आहे. आणि हो, मी तुझा डब्बा तुझ्या पर्समध्ये ठेवला आहे. आणि ऑफिसमध्ये टायमावरती जेवून घे. रचनाने सुद्धा हसत हसत मान हलवली. 5 महिन्यापूर्वी रचनाचं लग्न हे रवीसोबत झालं होतं. रचना ही अगदी शिकलेली, सवरलेली आणि सर्वगुण संपन्न असलेली मुलगी होती. लग्नानंतर रवी तिच्यावरती खूपच प्रेम करायचा. पण रवीला रचनाचं एकच आवडत नसे की रचना ही पार्टीमध्ये रवीसोबत लहान कपडे घालून येत नसायची. त्यामुळे रवीला रचनाचा स्वभाव बिलकुल आवडत नसायचा. एकदा रवीच्या ऑफिसमध्ये पार्टी होती तेव्हा रवीने रचनासाठी शॉर्ट ड्रेस आणला होता. तेव्हा तो ड्रेस घालण्यास रचनाने सुद्धा नकार दिला. खरं तर रचनाचे विचार हे फॅशनेबल नव्हते, त्यामुळे त्याला रचना कधीच आवडत नसायची. रवी हा रचनाला सतत सांगायचा, रचना, तू सुद्धा आजकालच्या मॉडेर्न मुलीसारखे छोटे कपडे घालत जा, नाहीतर तू जीवनामध्ये खूपच मागे राहून जाशील. रवीच्या सांगण्यावरून रचनाने कपडे तर घातले, पण तिला खूपच अस्वस्थ वाटत होतं. निर्मलाताईंना त्यांच्या सुनेबद्दल कोणतीही तक्रार आजपर्यंत नव्हती. महिनाभरापासून रचना ही नवीन नोकरीवर जॉईन झाली होती, त्यामुळे ती कामामध्ये खूपच व्यस्त असायची. तरी पण रचना तिच्या सासूची उत्तमपणे काळजी घ्यायची. जेव्हा संध्याकाळी रवी घरी आला तेव्हा निर्मलाताई म्हणाल्या, अगं सुनबाई, पुढच्या महिन्यामध्ये तुझ्या मैत्रिणींचं लग्न आहे ना? रवी आजकाल त्याच्या कामामध्ये आणि बिझनेसमध्ये खूपच व्यस्त आहे. तुझ्याकडे लक्ष देण्यासाठी रवीकडे थोडा तरी टाईम नाही. त्यामुळे आता तू तुझ्या कोणत्या तरी मित्राला नवरा बनून लग्नाला घेऊन जा, असं निर्मलाताई रवीसमोर म्हणाल्या. त्यावर रवीला खूपच राग आला आणि तो जोरामध्ये ओरडत म्हणाला, अगं आई, तू हे काय बोलत आहेस? मी असताना, तुझा मुलगा एवढा दणदाकट असताना माझी बायको कोणा मुलासोबत लग्नाला का जाईल? तेवढ्यामध्ये निर्मलाताईने त्याच्या जोरात एक कानाखाली मारली. निर्मलाताईंचं सर्व शरीर थरथर कापत होतं. निर्मलाताई म्हणाल्या, तू एके दिवशी ऑफिसच्या पार्टीमध्ये दुसऱ्या मुलीला स्वतःची बायको म्हणून घेऊन गेला होतास. स्वतःची बायको असताना पण तू दुसऱ्या मुलीला बायको समजून पार्टीला घेऊन गेलास.